पैसा आणि आनंद ह्याचं थोडं कनेक्शन आहे, पण एवढं कनेक्शन लावत बसायचं नाही. पैसाने आनंद. हा, गरीब माणूस राहिलेला रुपये पण आणून देतो. कामगार, कष्टकरी, ऊसतोडीवाला असो, कुणी असो. नागराज मंजुळेंनी जो पिक्चर बनवला इथं, बरं, आपल्या नगरी तेव्हापासून प्रत्येकातला सुप्त कलाकार जागा झाला. तो काहीतरी कलाकारी करायला लागला, दाखवायला लागला. ओके, 100 रुपये कमावले, 110 120 खर्च करताय. बर. तुम्ही अति गरीब आहे, दारिद्र्य रेषेखाली. आमचे बादल मामा जे की आता मेडिकल चालवतात आणि कलाकाराचे प्रेमी असणारे बादल मामा यांच्याशी आपण आज पॉडकास्ट शूट करतोय. तर हे सगळं सुरुवात करताना आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करूयात की तुम्ही बालपणी काय गोष्टी फेस केल्या किंवा काय तुमचं एज्युकेशन होतं, की तुम्ही खोडखड यादीत येत होता का अभ्यासीच्या यादीत येत होता, त्या कुठल्या गटात तुम्ही मोडत होता? लहानपणी बरीचशी पोरं खोडकरच असतात. बरोबर. आणि अभ्यास करायचो, पण खोड्यात जास्त असायच्या. हां हां. आणि लहानपणी अडचणी बऱ्याचशा म्हणजे फेस कराव्या लागल्या. आणि ते फेस करत करत शिक्षण म्हणजे माझं 5वी पर्यंत शिक्षण जेऊरमध्येच झालं. आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 4थी पर्यंत, 5वीला भारत हायस्कूल आणि 6वी ते 9वी VPS हायस्कूल लोणावळा. लोणावळा. हां, ओके. आणि त्याच्यानंतर परत रायगड जिल्ह्यात माझे भाऊ शिक्षक होते, तिथे 10वी 11वी 12वी केली. परत पुण्यात शिकायला, परत पुण्यातलं झालं की परत फार्मसी करायला उस्मानाबादला. आणि जर्नी सुरू झाली. हा, आणि शेवट डी फार्मसी करून थांबलो, मेडिकल दुकान टाकलं. अच्छा, मग मेडिकल दुकान टाकायचं म्हणजे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे का चालता चालता भेटलेलं गिफ्ट आहे? नाही, फॅमिली बॅकग्राऊंड माझं हॉटेलचं. हॉटेलचं आहे. हा, आणि झालं काय, मी गावाकडे आलो ग्रॅज्युएशन करून, त्यावेळेला मला शेजारचे डॉक्टर सुभाष सुराणा, बरं, आपल्या ते आमच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध डॉक्टर. तर त्यांनी सहज वडिलांना सांगितलं, हा कुठं फिरतो उगीच, माझ्याकडे द्या पाठवून. बरं. त्यांच्या दवाखान्यात केस पेपर काढायला, छोटी मोठी कामं करायला गेलो. गेल्यानंतर 5-6 महिन्यात डॉक्टरांनी मला सल्ला दिला, म्हणले अरे तू शिकलायस, सायन्स साईडने शिकलायस, तर फार्मसी कर आणि मेडिकल टाक. बरं. मग सहजासहजी एक रिझल्ट लागलेले होते 10वी 11वीचे 12वीचे, आणि मला पाठवलं डी फार्मसीला उस्मानाबादला. तिथे पण गेल्यानंतर मिळालं ॲडमिशन, फार्मसी केलं, आलो. बरं. 87ला पासआउट झालो. 87ला पास आउट झाला. हो. आणि मेडिकलचं स्टार्टअप कधी झालं आपलं? मेडिकल स्टार्टअप 87 एंडलाच, लगेच म्हणजे लायसन्स आलं की लगेच चालू करून घेतलं मी. माझा मेडिकल हा पेशाच नव्हता, फील्डच नव्हता आपलं. फील्डच नव्हतं, म्हणजे चालत चालत भेटलेलं गिफ्ट. चालत 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 गॉड गिफ्ट. आणि असंच होतं काही जणांच्या लाईफमध्ये, रिॲलिटीमध्ये असं कोणीतरी गॉड फादर मिळाला पाहिजे. पण मामा हे आता त्या 76 सालचा तुम्ही हे किस्सा, माझी जन्मतारीख 65 आहे आणि 75 साली पहिलीच होतो. 75 साली तुम्ही पहिलीत होता. हा, म्हणजे तुम्हाला, मला वाटतं त्यावेळेस फायनान्शियली एवढा फ्रीडम नव्हताच. तुम्ही पाहायला गेलता, पण मेडिकल टाकताना पण भरपूर अडचणी आला ना तुम्हाला? मेडिकल टाकताना पण खूप अडचणी आल्या. तर त्या काळात मेडिकल दुकान टाकायला ₹1,00,000 भांडवल लागायचं. 87 साली. 87 साली ₹1,00,000 भांडवल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एवढं भांडवल म्हणजे कोणाकडेच नसायचं. 100 रुपये नोट असली तरी मोठी गोष्ट होती त्या काळात, 86 87. बरं बरं. माझं डी फार्मसी 2,000 रुपयात झालेले. महत्वाची गोष्ट काय की आता प्रत्येक गोष्ट महाग झाली, शिक्षण महाग, सगळं महाग, खाणं पिणं महाग, सगळं झालं. आता तर महागच आहे. हो. पण तुम्ही जे तुमचं पिरियड सांगता एज्युकेशन, त्यावेळेस पण त्या सिच्युएशनला ते महागाई होतीच. त्यावेळी गरजा पण नव्हत्या. हो, गरजा नव्हत्या. हा, आणि कसं 2 वेळेला जेवण मिळालं, 1 वेळेला चहा मिळाला, बाद झालं. आणि कसं असतंय माणसाला की माणूस जसा प्रगत होत जाईल तसे त्याच्या भौतिक गरजा वाढतात. नक्कीच. आणि भौतिक गरजांमुळे खर्च वाढतात. अच्छा, ते आता ते आवश्यक झालेले झालेलं. हो हो हो. आज 37 वर्ष त्याला कंप्लीट झालेत. हो. पण एवढ्या दिवस एकाच धंद्यात राहून ते टिकवणं किती महत्वाचं असतं, आणि ते कसं टिकवलं याच्याबद्दल विचारायचं होतं. टिकवलं कसं म्हणजे कसं की समाजात वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. तर तुम्हाला काही उदार मागणारे भेटणार. बरोबर. काहींची अपेक्षा असते की मला कमी पैशात मिळावं, तशी भेटले काय. आणि सगळ्यांना सांभाळत उदार देत. आणि त्या काळात म्हणजे उदारी हा खूप मोठा प्रश्न होता.
लोकांच्या परिस्थिती एकदम साधारण होत्या आणि उधारे पण लय जास्त नसायचे, 50, 60, 100 रुपये असे. पण काय वसूल होत, काय बुडत, कसं तरी तरंगलो चालू होतं. आणि सगळ्यात बॅड पॅच ज्या वेळेला आला फायनान्शियल, त्यावेळेला तुमच्या दुकानात माल किती बघून तुम्हाला समोरची पार्टी माल द्यायची. बर. तर मी लिटरली आज म्हणजे मी कोणाला बोललो नाही, तर एक प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी डार्क सिक्रेट असतं. नक्कीच. मी सांगतो, माझ्या दुकानात मी मोकळी झालेली बॉक्स त्यात रद्दी भरून वरती ठेवायचो. हां, आणि वरती ठेवून आलेला कोणी व्यापारी असो, अगर कोणी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असो, कोणाला माहीत नसायचं की माल आहे का नाही. बरोबर. तर तो माल बघून, स्टॉक भरपूर आहे बघून मला माल द्यायचा. अच्छा, त्याची मेंटॅलिटी माल बघून तुमच्याकडे आणि बदलायची. माझ्यावरती अकलूजच्या व्यापाऱ्यांचे खूप उपकार आहेत. होय का? सगळ्यांनी एवढं सांभाळलेलं आहे की 3 महिने, 4 महिने, 5 महिने लोक पैसे मागत नसायचे. आणि मग मी प्रपंच सांभाळत सगळ्या गोष्टी करत लाईनला लागलो. नाही पण मामा, आता मी बघतोय त्यावेळेस एज्युकेशन करून नोकरी हाच जास्त मोठा पेशा होता. हो. त्यावेळेस धंदाकडे कसं, म्हणजे धंद्याकडे वळलो कसा, तर मला घरच्यांनी एक गोष्ट सांगितली होती की तू नोकरी करशील तर तू शेवटपर्यंत जिवंत राहणार, एवढा तुला पगार मिळणार. बर बर बर. तू जगणार. आणि मी माझे बघतोय आता समोरचे आजूबाजूची लोक रिटायर झाले तरी EMI चालू आहे, घराचा चालू आहे, गाडीचा चालू आहे, याचा चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना वरून मिळणारी सुट्टी एन्जॉय करावं लागत होती. तसं आपण व्यवसायात कधी पण सुट्टी काढू शकतो. हा, पण म्हणजे माझा पॉइंट आहे बरं का, व्यवसायाकडेचा, की तो कधीही सुट्टी काढू शकतो, फ्रीडम असतो, पण एक साईडचं माइंड सारखं त्याचं बिझनेसमध्ये गुंतलेलं असतं. हो, म्हणजे तो कुठेतरी गेला तरी ते डोक्यात असते एक त्या डोक्यात चक्र चालू असते, यार आजचा धंदा बुडला असेल किंवा कसं इन्क्रीज करायचं, पोहोचायचं, टार्गेट्स असतात, खूप साऱ्या काही गोष्टी. म्हणजे आपण कम्पेअर नाही करू शकत की धंदाच चांगला किंवा नोकरी चांगली. आता तुमचा माइंडसेट कसा आहे, तुमची नोकरी करायची तयारी असेल तर तुम्ही नोकरीच करा. आणि नोकऱ्या पण आमच्या काळात पण एवढ्या नव्हत्या. माझ्या काळात पोस्टल ऑर्डर नावाचा प्रकार असायचा. कुठली जाहिरात आली की ते पेपरमध्ये बघून 11 रुपये पोस्टल ऑर्डर, 22 रुपये पोस्टल ऑर्डर पाठवायचो, इंटरव्ह्यूला जायचो. आणि लिटरली आमच्या काळात इंटरव्ह्यूला जायला आम्हाला लय खर्च होत नसायचा. कारण रेल्वेत बऱ्याच वेळा विदाऊट तिकीट जायचं आणि पकडलं तरी TC पोरासोरांना बघायचं, म्हणायचं कुठे चाललंय, इंटरव्ह्यूला चाललोय. मग TC पण बोलायचे चल जाऊ दे. म्हणजे त्यावेळेला म्हणजे कसं काइंडनेस म्हणजे कसं करुणा, दया हे प्रकार होते. आता नियम कडक झालेत, सगळं झाले, तुम्ही प्रत्येक पाऊल टाकायला पैसे आहेत आता. मग आता बिझनेस करताना म्हणजे तेवढं म्हणजे असे नवीन नवीन अनुभव असतात नाही का, खूप. तसा एखादा अनुभव आहे का जे की त्याचा गमतीदार पण आहे? गमतीदार आहे. मी आता असं बऱ्याच वेळा असं उधार देतो, भरपूर लोकांना द्यायचो. तर माझी काय वेळेला असं पैशाची जर ऍडजस्टमेंट नाही झाली तर मी ज्यांना उधार दिले त्यांना पुढच्या वेळेला न्यायला आले की म्हणायचो काका तेवढं मागचं 1400 रुपये जमा करा गे. मग काका रागाला जाणार. काका म्हणणार अरे तू कोणाला पैसे मागतोयस, तुला माहिती आहे का मी कोण आहे? मी म्हणायचं हो तुम्ही कोण आहे माहिती म्हणून तर तुम्हाला दिलंय. पण ते म्हणणार सांग तुझं दुकान केवढ्याला विकायचं आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे. पण मी रागायला नव्हतो जात, कारण काय कसं ते त्यांचा इगो हट झालेला आहे पैसे मागितले म्हणून. आणि बरेच लोकांनी माझे असे पण पैसे बुडवले की तू आम्हाला पैसे मागितले, आमची इज्जत गेली, आमची काय किंमत राहिली, तू आमचं काय बघितलंय, असं पण व्हायचं. पण काय ना, आता कसं असतं, तुम्ही व्यवसायात पडला ना तर तुमच्या तोंडात साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे. सगळ्यात पहिलं ते सूत्र आहे, सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात रागाला नाही जायचं, कुणी अपमान केला तरी हसायचं नाही. नक्कीच, म्हणजे आम्ही पण त्याचा अनुभव घेतो, आम्ही पण एक बिझनेस आहे तुमचा. नक्कीच मग आम्हाला तो अनुभव घ्यायचा, म्हणजे तो मानूनच चालायचं की बाबा ठीक आहे, त्याचं ते बोलणं ऐकायचंय, बसायचंय, काही वेळात तो शांत होतो
आणि बिझनेस माइंडेड जो असतो व्यक्ती त्याचं ते खरंच त्याने ते फॉलो केलं पाहिजे, करायला सोबत घेऊन पाहिजे. चाललं पाहिजे. करायलाच पाहिजे. खूप माणसं कनेक्ट होतात आणि खूप वरच्या लेवलला आपण हो जातो. हो हो नक्कीच मामा, हे गोष्ट म्हणजे एका बिझनेस साठी खूप महत्वाची वाटते मला. सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. तर मामा म्हणजे मी एक 4 ते 5 वर्षापासून तुमच्याशी कनेक्ट आहे. मी खूप वेळा तुमच्याकडून हे पण ऐकलं की तुम्ही सिंगिंग करत होता. जे सिंगिंग करत होता ते म्हणजे आता हे असं थोडंसं काय व्हायचं, आमच्या काळात एवढं प्रोफेशनल नव्हतं. बर आणि त्या गाणं म्हणणे ह्या प्रोफेशनला एवढी त्यावेळेला किंमत पण नव्हती. किती सालची सांगताय? म्हणजे म्हणजे तुम्ही, 82-83 सालची गोष्ट आहे. मला वाटतं तुम्ही लोणावळ्याला लोणावळ्यात होतो, नंतर पुण्यात होतो. एज्युकेशनच्या वेळेस हा ते लोणावळ्यात पुण्यात. तर काय व्हायचं, एखादा छोटा मोठा ऑर्केस्ट्रा, एखादी पार्टी गाठायची, मग ते आपलं बघायचे त्यांना काय पाहिजे असं की तुम्हाला काय येतंय, बर तुम्ही करून दाखवा. त्यांना पटलं तर ते बरोबर घ्यायचे. आणि नुकत्याच इकोसिस्टम हे सगळे आलेल्या ते आवाजामध्ये ते करायचं मिक्सिंग, ते आलेलं होतं. मग त्याच्यामुळे तो खाली बसलेला ऑपरेटर तो बऱ्यापैकी तुमच्या आवाजाचे ओढाताण ऍडजस्ट करायचा. आता सुद्धा तसंच होतं. मग कधीतरी गंमत म्हणून मग मधून अजून 100 रुपये नाईटने जायचं आपलं गाणी म्हणायची. मजा यायची, पण त्यावेळेला मजा म्हणून म्हणजे कसं पैशापेक्षा ती एक मजा होती. आणि सगळ्यात महत्वाचं स्टेज डेअरिंग, एवढ्या मोठ्या 5-7 हजार लोकांसमोर उभं राहून गाणं म्हणायचं. आणि आम्हाला एकच शिकवलेलं, पब्लिककडे बघायचंच नाही, पब्लिककडे बघायचं, वर बघून गाणं म्हणायचं. नाही, स्टेज डेअरिंग खूप महत्वाची आहे. कसं होतं आता, म्हणजे ते तुम्ही एक आवड म्हणून केलं. आवड. आणि कसं होतं की गाणं तुम्हाला येत नसलं तरी तुम्ही म्हणा गाणं. घरात एखादी सिस्टम म्हणा, तुमचं तुम्हीच एकटं म्हणा. आणि त्याच्यामध्ये जे आनंद मिळतो तुम्हाला गाणी म्हणणे, की तुमचं माइंड रिलॅक्स होतं. आणि ते तुम्ही करा. आणि जी तुम्हाला आवड आहे ना ज्या गोष्टीची, ती पुढं चालू ठेवा. छंद सोडू नका. पण मामा 60 रनिंग आहे तुमचं. इंस्टाग्राम आणि फेसबुक रील बनवायची कल्पना कशी आली तुम्हाला? इंस्टाग्राम फेसबुकचं कसं डोक्यात आलं की आपण दुसरे रील बघत होतो. तर आपल्याकडे काही दुकानात अशा मोमेंट्स अशा घडतात, काही विनोदी असतात, काय रागाला जाणारे असतात, काय कसे असतात. मग ते मी लिहून ठेवायला चालू केल्या. मी कोणाला ते आयडियाज द्यायचो, ते तयार करायचे. मग सगळ्यात पहिली रील मी बनवली, आज जे फेमस आहेत आप्पा म्हणून, प्रशांत तके. प्रशांत तके. तर त्यांच्याबरोबर मी एक झेंडूबामची रील बनवली. तर झेंडूबामची रील बनवल्यानंतर खूप व्ह्यूज आल्या त्याला. व्ह्यूज आल्यानंतर प्रशांत मला म्हणाला, मामा तुम्ही पण बनव जमून अजून रील. म्हणायचं अरे आपलं काय खरंय. असं करत 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 चालू झाला प्रवास. आणि याच्यामध्ये पैसे मिळवण्यापेक्षा तुम्ही जर तुमचा चांगला विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकला तर तेच तुमचं मॉनिटायझेशन आहे. तेच मॉनिटायझेशन. कारण रील्स बनवून तुमचं पोट भरणार नाही, हे मी पण सांगतो. बघून पण भरत नाही आणि बनवून पण भरत नाही. तुम्ही काहीतरी व्यवसाय चालू ठेवा. प्लस एक छंद म्हणून एक रोज एखादी 10-15-20 मिनिटं त्यासाठी काढून केलं तर ठीक आहे. अच्छा. नाही, तुम्ही बघताय पण आताच्या युवक म्हणजे तुम्ही रील्स बनवलं म्हणजे तुम्ही जगातला खूप महान व्यक्ती. हो. आणि त्या रील्स बनवायच्या नादात मी बऱ्याच वेळा बघितले जीव धोक्यात घालतात. गेलेत लोक. पाण्यात जातात, सेल्फी काढायचा प्रयत्न करते. आणि तुम्ही मोठ्या डोहात जाऊन सेल्फी काढताय किंवा पाण्यात पोहताना काय एखादा व्हिडिओ बनवताय, काय करताय, लोकांना नाही घेणं त्याचं काय. आणि लोक बघत असतात, बघतात. तुम्ही जरी बुडायला लागलेले दिसले, स्क्रॉल करतात, पुढे जातात, विषय संपला. कोणाला घेणं नाहीये. स्पीडवाले तुमच्याशी घेणं फक्त तुमचे आई वडील, बायको, मुलं, तुमची फॅमिली ह्यांनाच घेणं देणं असते. आणि तुम्ही जगात कोणाला किती हिरो बनवून दाखवा, ढिगाणी पडलेत हिरो. बरोबर. त्यामुळे हिरोगिरी करायच्या नादीच लागायचं नाही. आणि सध्याची आता जी तुमचं जे काय म्हणतात त्याला, तुमचं स्टेटस तुमचा व्यवसाय काय आहे, तुमची नोकरी काय आहे, तुमच्याकडे गाडी कुठली, तुमचं घर कसं आहे, ह्याच्यावर तुमचा स्टेटस सिम्बॉल आहे. आता तुम्ही दिसायला किती देखणे, हा सिम्बॉल नाही.
त्यामुळे तोंडाला क्रीमा लावून गोर व्हायचा सुद्धा प्रयत्न करू नका. हा माझा नवीन पिढीला संदेश आहे हा. पण हा संदेश दिला मामा, पण तुम्ही जेव्हा पहिली रील अपलोड करत होता हा ती कोणती होती आणि त्याचा फीडबॅक कसा आला? म्हणजे पहिली रील मी अशीच एक माझ्या याच्यात दुकानात घडलेला प्रसंग होता, तो मी टाकला. मला वाटलं नाही असं काय खूप लोक बघतील. बरोबर, इंस्टाला टाकली होती मी, फेसबुक इंस्टा दोन्हीकडे टाकली होती. तर बऱ्यापैकी एक 2-3 हजार लोकांनी बघितली. तरी पण मग मला वाटलं की कुछ तो है. आणि मग हळूहळू आता माझा चेहरा लोकांच्या ओळखीचा झालाय. आता मी बाहेर गावी जातो त्यावेळेला लोक मला विचारतात, तुम्ही रील बनवता का हो? तुम्ही ते मेडिकल वाले का हो? बर ते मेडिकल वाला सुनील हे माझं माहिती टॅगलाईनच बनले, मेडिकल वाला सुनील. हे रील तुम्ही बनवायला सुरुवात केली, अपलोड केली मामा, पण हे रील प्लस बिझनेस कसा मॅनेज होते मग आता? रील प्लस बिझनेस म्हणजे आता सपोज आपण एकदा एखादी रील शूट करतोय, तर मी अचानक आलेल्या एखाद्या माणसाला घेतो, त्याला स्क्रिप्ट समजावून सांगतो हे असं असं आहे. अचानक आलेलं माणसं? हो, आणि आपल्याला असं करायचंय आणि सिंगल टेक मध्ये करतो. ओके. हा, परत दुसरी गोष्ट मी एडिट जास्त करत नाही, फक्त मागचं पुढचं काय थोडंसं कट करायचं. म्युझिक टाकायच्या भानगडीत पडत नाही, कारण कॉपीराईट जर बसला तर तुमचं सगळं केलेलं पाण्यात जातं. मग कॉपीराईट म्युझिक बघूनच टाकायचं. म्हणजे याच्यासाठी तुमचा कंटेंट किती पॉवरफुल आहे? कंटेंट पॉवरफुल पाहिजे. आता मी असं काय लय मोठा ऍक्टर नाहीये किंवा असं काय लय मोठा क्रिएटर नाही. बरोबर. पण माझा कंटेंट असा आहे की असतो की मी माणसाच्या मनाला शिवून जातो. येस. हा, आपला करून जातो. हा, म्हणजे काय करायचं की त्या माणसाला कुठेतरी जाणीव करून द्यायची, यार असं आहे, ही दुनिया अशी आहे. त्यांना कळलं पाहिजे. आता मी माझं मेडिकलवाल्यांचं काय प्रॉब्लेम असते, दुःख असते, मी ती पण शेअर करतो मी त्या रीलच्या माध्यमातून. आणि बरेचसे मेडिकलवाले माझे बंधू आहेत, ते पण स्टेटसला ठेवतात किंवा पुढे फॉरवर्ड करतात. म्हणजे सगळ्यांचा. आणि ह्याच्यामध्ये तुमचे ऑडियन्स आहे ना, ऑडियन्स हा तुमचा देव आहे एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे ऑडियन्स हर्ट नाही झाला पाहिजे. ऑडियन्स हा, त्याला हर्ट नाही करायचं, त्याला भावलं पाहिजे तुम्ही. आणि कंटिन्युटी सुद्धा तेवढीच गरजेची. आणि कंटिन्युटी महत्वाची ह्याच्यात, कारण तुमची उद्या रील नाही पडली तुम्हाला लोक विसरून जातात. नाही, पण हे तुम्ही मेडिकलमध्ये शूट करता, असा एखादा छोटा किस्सा आहे का हो? तुम्ही म्हणजे शूट करताय आणि कस्टमर आलंय आणि त्याला ते द्यायचंय, रील पण बनवायचं आहे, कस्टमर पण मॅनेज करायचंय. हो, आणि ते म्हणजे चालू असतं होतं ना. आता सपोज आता मी एखादा असं डायलॉग बोलतोय, आमचं चाललंय, समोरून आलेल्या माणसांना काय माहित नसतं. बरोबर. निरागस असतात. तुम्हाला म्हणा, ए मामा, अरे माझं द्या, तू काय तिकडे गप्पा मारत बसला, द्या आम्हाला लवकर. असं परत मग ते सोडून ते काम करायचं, त्यांचं द्यायचं. मग नंतर ते आपले सहकारी आहेत, मुलगा आहे, त्यांना सांगावं लागतं की तू त्यांना तिकडे बाजूला घे, जरा थोडीशी एक छोटीशी रील बनवतोय, असं सांगावं लागतं. आणि ते रील कम्प्लीट करायची. अच्छा, म्हणजे पण हे रील बनवताय तुम्ही, पण मार्केटमध्ये आता तुम्ही कुठे गेला सपोज बाहेर, तर आता लोक म्हणतात मामा आता हिरो झाले, तसे काय कमेंट्स येतात का तुम्हाला? हिरो नाही, कसं आहे माहिती आहे का, एक कलाकार म्हणून ओळख मिळावी ही माझी लहानपणापासूनची अपेक्षा. आणि मी कलाकारीच्या जास्त नादी का लागलो नाही. मी एक बघितलं की आपण एखादा प्रोग्राम झाला, प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही बाहेर जेव्हा त्या काळात समाजात फिरायचा, त्याच्यावेळेला असं पिक्चर मधले हिरो हिरोईन सोडले तर कोणाला व्हॅल्यू नव्हती. हा, बरोबर. हा, मग असं तुम्ही ठीक आहे की आता समजा एखादा आपण गावात गेलो, कार्यक्रम झाला आणि दुसरी सकाळी दिसलो, तर लोकांना एवढं काय असं विशेष वाटत नव्हतं. आणि त्यावेळेला सोशल मीडिया एवढा प्रबळ नव्हताच म्हणलं तरी चाललं. मला वाटतं 2005 नंतर झालं थोडं. आणि नागराज मंजुळेंनी जो पिक्चर बनवला इथं, बरं, आपल्या नगरी, तेव्हापासून प्रत्येकातला सुप्त कलाकार जागा झाला. तो काहीतरी कलाकारी करायला लागला, दाखवायला लागला. आणि कोणी छोट्या मोठ्या रील्स बनवणं, गाणी बनवणं, कुठं काय करणं, प्रत्येकाचं म्हणजे चालू आहे. आणि बऱ्यापैकी काही जण त्यात वाहून घेतलेले आहेत. पण अण्णाचं ह्याच्यामध्ये म्हणजे मी त्याच्यामध्ये अण्णाचं सगळ्यात मोठा सहभाग समजतो की त्यांनी ग्राउंड लेवलची पोरं पण नाही ना त्यांच्यामुळे उचलली, त्यांना आत्मविश्वास आला. माझा एक छोटासा एक्सपिरियन्स सांगू का? हा, आज मी मुंबईसारख्या ठिकाणी राहतो. सपोज मला कोणी विचारलं ना तुम्ही कुठले, फक्त कर्माला नाव कापी आहे. हा, एवढंच टॉप लेवलला नाव गेले. आपलं जेऊर असेल,
आणि डायरेक्ट म्हणतात ते सैराट का आज सुद्धा ओळख आहे 2025 मध्ये. विसरले नाहीत लोक. म्हणजे मला का अंगावर शहारे येतात असं काही सांगतात. म्हणजे एवढा लोकांना भावला होता पिक्चर तो. आता मी फिरायला बाहेर जातो ना कुठं कुठं, खूप फिरणं होतं. तर मला विचारतात लोक गाव कुठलं तुमचं. आता सोलापुरी भाषा तर लगे ओळखू येतात तसं काहीतरी झालं शुद्ध बोलायचा प्रयत्न करायचाच नाही. आपली भाषा आपल्या भाषेतच बोलायचं. बरोबर. मग बोलताना मला डायरेक्ट विचारतात तुम्ही कुठले. मग सोलापूर. सोलापूर म्हणले की गाव सांगितलं ना तर माणूस हातात हात देतो. तर ही आपल्या गावाची ओळख निर्माण झालेली. पण मामा रील्स मधून काही निगेटिव्ह कमेंट्स येतात त्याला काही तुम्ही असं उत्तर देता का फक्त ऍक्सेप्ट करून शांत बसता. कसं असते माहिती आहे का रील्स बघताना एखादा माणूस अशी काहीतरी विचित्र कमेंट टाकतो. आता समजा झेंडू बॉम्बची होती रील, त्याच्यामध्ये तो म्हातारा माणूस 50 पैसे देतो. शेवटी मी ती 2 रुपयाची बाटली फोडून त्याला 50 पैशाचा झेंडू बॉम्ब लावलेलं दाखवलंय. बर. तर तो एक विनोदाचा विषय होता. काही लोक रील बघून एवढी इमोशनल झाली की आमची रील एवढी परफेक्ट बनली होती की लोकांनी मला काहींनी शिव्या घातल्या. काय म्हणून. अरे 2 रुपयाची बाटली दिली असते तुझं काय नुकसान झालं असतं का. अशा कमेंट. हो म्हणजे लोक अटॅच झाले त्या रीलला. ते असे वैतागले तुला काय फरक पडत होता. बर. आणि लिटरली मी 2 रुपयाचा झेंडू बॉम्ब मला जास्त कशासाठी लागतो माहिती आहे का. बरीच लोक येतात की झेंडू बॉम्ब घ्यायचा आहे 45 रुपये किंमत आहे. तर बऱ्यापैकी लोकांकडं 10 रुपयेच असतात. बर. आणि तो 10चा आता झेंडू बॉम्ब 15ला झाला आहे 4 ग्रॅम. तर मग मी ती 2 वाली डबी तशीच देतो. म्हणतो काका नसतील पैसे तर राहू दे लावा मला तुमच्याकडे येतील तेव्हा द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक माझ्या आयुष्यातला लय मोठा अनुभव सांगतो. सांगा. गरीब माणूस राहिलेला रुपये पण आणून देतो. कामगार कष्टकरी ऊसतोडीवाला असो कुणी असो. पण श्रीमंत लोक आहेत ना बऱ्यापैकी आपल्याला म्हणतात एक आणून देतो अशी 7-8 दिवसांनी दिसतात. आणि आपल्याला पण आहे ना असं मागायचं डेअरिंग नाही होत. आणि माझ्या आयुष्यात माझा एक ड्रॉबॅक हाच आहे की मला अशी धडाडून कोणाला उधारी मागणंच झालं नाही. त्यामुळे मी वयाच्या वया तशाच ठेवून दिल्या. पण एक लक्षात घेतलं की आपला पिंड नाही उधारी मागायचा. त्यामुळे आपण उधार वाटायचंच नाही. पण त्याच्यानंतर पण लोक म्हणतात की मामा सगळ्याला मदत पण करतात. मदत करतो मी मदत करतो. मला कुणी येऊ दे दारात मी मदत केली. स्वतःचं नुकसान करून घेतात. घेतो मी आता लय मला मुलगा म्हणतो तुम्हाला काय मिळालं ह्यात. तर कसं असतं ज्या वेळेला मी माझ्याकडे काय नव्हतं त्यावेळेला मला इतक्या लोकांनी मदत केली की मला ते दिवस आठवते. बर बर. मग आता भले एखाद्याने मला 10 रुपये मागितले मी त्याला दिले. तो गेल्यानंतर माणसं काय म्हणते ते 10 रुपये ते. अरे पण आता दिले तर दिलेच. आता 10 रुपयाला तर आता ते कसं होतं तो माणूस आहे त्याचा तो काय म्हणते त्याला कामधंदा करायचा नाही फक्त फिरून खाणेपिणे असतंय. कधी कधी तशा लोकांना दिल्या जातं आणि द्यावं पण लागते कारण तो बिचारा आशेने आलेला असतो आपल्यापाशी. आणि मी ग्राउंड लेवल अजून सोडली नाही. जमिनीपासून वर अजून कधीच गेलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यात सांगतो सगळ्यांना आयुष्यात कोणाला शून्य समजायचं नाही बरं का. होय का. कारण ज्याला तुम्ही झिरो समजतो तो कधी कधी आपल्या पाठीमागे उभा राहतो. आपल्याला 100 बनवायला तोच उपयोगी पडतो. नक्कीच हे खूप महत्त्वाचा आहे मामा शब्द. आज तुम्ही पृथ्वीवर बघितलं तर प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. स्वार्थी आहे म्हणा किंवा त्याचा तो विचार मांडतो. हो चांगले असतील वाईट असतील नाही का. माणसाच्या कमेंट तर येतच राहणार चांगल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण तुम्ही स्वतःला आतमधून कसं बघता म्हणजे काय असं. मी स्वतःला असं बघतो की आज एक 50 वर्षापूर्वी माझी काय परिस्थिती होती. अक्षरशः गावात कुणी नवीन सायकल आणली तर त्या एखाद्या चांगल्या घरच्या मुलाने आणलेली असायची सायकल. तर त्याच्या कॅरेजला आपण पकडून मागं पळतो. तर ती मागं पळायसाठी आमची म्हणजे भांडणं व्हायची पोरांची. अरे की ती सायकलला आणि मागं पळायचं त्याच्याबरोबर. आज माझं पोरग बुलेट हंटर 2.5 लाखाची घेऊन येतं फिरवतो. किती मोठं ट्रान्झॅक्शन आहे. आपण ते ज्यावेळेला ती सायकलची एक चक्कर मारायला दिली ना अहो तेव्हा आमच्यासाठी देव असायचा. ती सायकलची एक चक्कर मारायला दिली तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आठवतं माझ्या काळात
मुंबईवरून पुण्यावरून लोक आलेले, गळ्यात रेडिओ अडकवलेला असायचा रेडिओ, आणि त्याची घरी आणून ठेवलेली सायकल अशी त्यांनी सायकल अशा हातात घेऊन फिरायचं, नुसते हातात घेऊन फिरणार. मग आपण असं बघणार सायकल करणार, मी कधी सायकल घेईन ती बघून वाटायचं. आणि जी मी घेतलेली पहिली सायकल आहे ती अजूनही अजून आहे. आणि आता हे सिको कंपनीचं खूप जुनं गाड्या आहे, 1970च्या दशकातलं बर ऑटोमॅटिक. पण मी आवडीने घालतो ते त्या काळातलं. क्या बात आहे. आणि खरंच ती जुन्या वस्तू टिकाऊच होत्या. ते अजून टाइम दाखवते. फक्त याच्यासाठी एकच आहे, तुमचा हात हलला पाहिजे, हात हलला. म्हणजे तुम्ही काम करत राहा. क्या बात आहे. हा, कारण ऑटोमॅटिक याला चावी नाही, काय नाही. फक्त तुम्हाला टाइम ऍडजस्ट करता येतो, बाकी काय नाही. काहीच नाही करत. हा, तारीख आणि टाइम ऍडजस्ट करता येतं. आणि त्या काळातलं किती मोठा concept महागडं आहे. गाड्या आहे. आता हे ऑनलाईन सर्च केलं तर ह्याची 40,000 किंमत आहे. किंमत आहे. हो, पण तुम्ही आता जे सांगितलं ना, हात हल्ला पाहिजे ना, हात हलण्यासाठी काम केलं पाहिजे, हात हलण्यासाठी. किती मोठं आणि concept मोठं आहे. तुम्हाला सांगू, सगळ्यात आपल्या समाजातले व्यंग्य सांगतो. बोला की. अशी बरीच लोक आहेत फक्त पोटासाठी धावपळ करतात. बरोबर आहे. आणि अशी काही लोक पण आहेत की त्यांचं पोट भरलंय पण ते पचायसाठी त्यांना पळावं लागतंय. असे पण काही माणसं आहेत. हा, आणि जे पोटासाठी पळतायत ते बऱ्यापैकी निरोगी राहतात. जे पोटासाठी पळतात ते निरोगी. हा, कारण सारखी धावपळ चालू असते. आता माझं सुद्धा 60 वय झालं तरी पळणं चालूच आहे. मी दिवसात 7-8 किलोमीटर चालून होतंय माझं. बर. आणि 60 वय असून पण मी फिट आहे, तर ते माझ्या मेडिकल व्यवसायामुळे मी 13 तास उभा असतो आणि मला त्याचं काय वाटत नाही. अच्छा. आणि त्या अंगवळीने एवढं पडलंय की मी कुठं बाहेर गेल्यानंतर मी असं उभं राहिल्याशिवाय मला बरं वाटत नाही. असं ओके. हा, म्हणजे दुकानात रोज उभं राहायची सवय. मामा, फिट ठेवणं राहणं ते तुमच्या रील मधून पण तुम्ही दाखवताय. हो. आणि त्याच्यावर चांगले कमेंट येतात. काही जणांचे कनेक्शन पण होतात, काही जण तुमच्याकडून सजेशन सुद्धा विचारतात की काय केलं पाहिजे. फिटनेससाठी सगळ्यात महत्व तुम्हाला खायला प्यायला काय मिळालं, किती मिळालं पेक्षा तुम्ही आनंदी किती, लय महत्वाचं आहे. आणि राजेश खन्नाचं एक गाणं आहे, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. तर आज समजा मला महिन्याला 30,000 रुपये मिळत आहेत, तर मला आनंदी राहायचं असेल तर मी 10,000 महिन्याला मिळणाऱ्या माणसाकडे बघायचं. बर. यार त्याच्यापेक्षा माझं लेवर आहे. आणि पैसा आणि आनंद ह्याचं थोडं कनेक्शन आहे, पण एवढं कनेक्शन लावत बसायचं नाही. पैसाने आनंद. हा, घरी जे घरातल्या माऊलीने बनवलेलं जे जेवण आहे त्यात जे समाधान आहे ते हॉटेलच्या जेवणात नाहीये, कुठंच नाही भेटणार. आणि मी आमच्या घरात नेहमी त्या गोष्टीच्या अगेन्स्ट असतो की कुठं हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं. आईच्या हाताची चव तुम्हाला कधी कळते? जेव्हा तू पण घरापासून लांब राहिल्यानंतर कळते. तेव्हाच कळते बाबा ती काय चव. ते जेव्हा तुम्ही 150 रुपयाचा राईस प्लेट खाता ना, तेव्हा कळते. त्यावेळेला तुम्ही जर चपाती म्हणाला आणि तो माणूस वैतागून रागाने बघतो तुमच्याकडं, तो भाव. आणि आई तुम्हाला वाढताना अरे घे अजून अर्धी म्हणून बळच ताटात टाकते, तो भाव. जमीन आसमान फरक आहे. खूप. तर मामा, खरंच ही सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता. तसं थोडंसं आपण आता हे इमोशनल कनेक्शन आलं, तुम्ही तुमचे काय अनुभव तर नक्कीच सांगितले की आपण फिट कसं राहिलं पाहिजे, लोकांची मेंटॅलिटी काय असते. तुमच्या लाईफमधला असा एखादा भावनिक क्षण कोणता आहे जे की आम्हाला तुम्ही सांगू शकाल असं ओपन? भावनिक क्षण असा आहे माझ्या लाईफमधला की मी कुठं मुलगी बघायला गेलो तर आमच्या काळात एक अंडा होता, शिक्षक आहे का तुम्ही? म्हणायचं नाही, मी मेडिकलवाला आहे. 1 मिनिट मामा, म्हणजे भावनिक सांगताय का असा कॉमेडी झालेलं सांगताय? नाही, भावनिक आणि कॉमेडी झाली. आता कसं आहे, भावनिक झालं तरी आम्ही हसण्यावारी न्यायची स्वभाव आहे आपला. अच्छा, तीच तुमच्या सांगण्याच्या शैलीवरून 1-2 ठिकाणी मुलगी बघायला गेल्यानंतर त्या लोकांनी मध्यस्थानी काय सांगितलंय काहीच माहित नाही. तिथे गेल्यानंतर ते मुलीच्या आईने, वडिलांनी, मामाने, सगळ्या नातेवाईकांनी बसलेला, त्यांनी विचारायचं काय करता? मी सांगायचं नाही, मेडिकल दुकान आहे. तुम्हाला सांगितलं असेल की पाहुण्याने. त्यांनी म्हणायचं शिक्षक नाही का तुम्ही? मी मेडिकलवाला असल्यावर शिक्षक कसा असेल? नाही, आमच्या दिदीला शिक्षकच, म्हणजे तिचं शिक्षकाशीच लग्न करायचं असं म्हणत. तरी पण माझं काय नसायचं, मी म्हणायचो ठीक आहे, उठायचो निघायचो. मग कधी कधी तर आम्हाला असं कुणी चहा सुद्धा ऑफर नाही केला की मला वाटायचं यार मी शिक्षक का नाही बनलो.
कारण वडिलांनी पहिलं पोलीस भरतीला जायचं त्यावेळेला वडील म्हणायचे त्या काळात पोलिसाला आणि मिलिटरीमॅनला बायको देत नाहीत. देत नाही ना हा. बाहेर असल्यामुळं मिलिटरीमॅन बॉर्डरला असतो, मग त्याचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होत असं काय त्या काळातल्या कन्सेप्ट होत्या. पण मी पोलीस लाईन पण सोडून दिली बर त्या काळात आणि मेडिकल लाईनमध्ये घुसलं. मला वाटलं जरा जास्त लय रिस्पेक्ट असेल, लय इज्जत असेल. व्यावसायिकाला इज्जत नव्हती. 87-88च्या काळात नव्हती. तिथे नोकर वर्ग फक्त नोकरी करतो का, आणि अजून पण लोक वेड्यासारखं नोकरीच मागं पळते अजून आहे. पण नोकरी म्हणजे असे की ते फक्त तुम्हाला नोकरी जगवते. शेवट तुमचं फक्त घर बंगला काय म्हणतात ते, गाडी आणि मुलांची शिक्षण कशी तरी होतात. तोपर्यंत तुम्ही रिटायर झालेला असता आणि रिटायर झाल्यानंतर मुलं तुमची फॉरेनला निघून गेलेली असतात शिकून. इमोशनली आपल्याला ते प्रश्न आहे. हा. आणि मग मी प्रत्येकाला सांगतो, भावांनो तुम्ही काय पण करा, व्यवसाय करा, नोकरी करा, पण शेतीशी कनेक्टेड राहा. आता माझा मुलगा एवढा शिकला, एवढं सगळं शेती करतो, ठीक आहे. आज पेरूला 10 रुपये 20 रुपये रेट आहे, पण एक दिवस वाढेल. मी त्याला सांगितलं होऊ दे नुकसान, तो अनुभव घेतोयस आणि तो फिट राहतोयस. आणि त्याच्या बायकोला पण आवड असल्यामुळे ते शेतीत करतात. पण हे तुम्ही चांगलं वाईट सगळ्याच गोष्टीचा बॅलन्स करत 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 तुमची लाईफ इथपर्यंत आणली. पण एखादं चांगलं करून पण वाईट फीडबॅक आलेला किंवा अनुभव आलेला आहे का मामा तुमच्याकडे? असं चांगलं करून वाईट फीडबॅक तर येतोच, निसर्गाचा नियम आहे तो. कसा की समजा आता एखाद्याला काही घ्यायचंय किंवा कुठं त्याला काहीतरी व्यवसायासाठी अडचण आहे, त्याला आपण आर्थिक मदत केली आहे, तर जोपर्यंत तुम्ही आर्थिक मदत करताय, पैसे देताय, सगळं व्यवस्थित चाललंय, ते कुठपर्यंत चालतं जोपर्यंत तुम्ही त्याला ते पैसे मागत नाही तोपर्यंत. हा बरोबर. तुम्ही ज्या वेळेला आठवण करून देता ना, यार ते तुला एवढे दिले होते त्यातले थोडेफार दिलेस तर बरं होईल, मला अशी अडचणी असं आहे तसं आहे, तो माणूस एकदम वैतागतो, रागायला जातो. एक वेळेला भडकून अंगावर पण येतो. एक मला असं म्हणलेलं तुझी वाट लावेन. अरे हा म्हणलं काय बाबा लाव वाटात आहे बघ, चूक मी केलेली, तुझी चूक नाही, माझी चूक आहे, लाव वाट. म्हणजे काय होतं माहितीये का, तुम्हाला सांगतो, आयुष्यात तुम्ही शत्रूंची जर तुमच्या आयुष्यात कमतरता असेल तर 10,000 हजार उसणं ते लोकाला बघा टेस्ट, तुम्हाला ते वैताग होणार. आता मला सांगा, त्या बिगर ओळखीच्या एखाद्या माणसाला पण शिवे देता का? नाही देत. त्याचा तुमचा व्यवहारच झाला नाही. ज्या वेळेला तुमचा कोणाशी तरी व्यवहार होतो आणि त्यावेळेला अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग होतात त्यावेळेला माणसं मग तुमच्या मागे लागतात हात धुवून. म्हणून समाजात राहता नाही ना, तुम्ही एखाद्याला मदत करायची ना, करा, विसरून जा. हा, डोक्यात पण घेऊ नका मी याला मदत केली, मी याला पैसे दिले, मी याला असं केलं. आणि लोकांची मेमरी एवढी शॉर्ट झालेली आहे आता, यांच्या मोबाईलच्या मेमऱ्या भरपूर आहेत, पण मेंदूतल्या मेमऱ्या इतक्या कमी झाल्यात की हा माणूस कधीतरी आपल्या उपयोगी पडला होता हे पण विसरून जात. हा, आणि मदत केली, आमकं केलं, ह्याला असं केलं, फेसबुकवर इंस्टाग्रामवर टाकण्यापर्यंत ठीक आहे. प्रत्यक्षात लाईफमध्ये मी बघितलं, कोणाला घेणं नाही आहे तुमचं काय. हो ना, नाही घेणं, कोण नाही ओळखत. खूप मोठा म्हणजे हे आहे सध्याचे फॅक्ट. आणि ज्याला जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत माणूस तुम्हाला, आता थोडक्यात तुम्हाला एक गमती उदाहरण देतो. हे असं इन कॅमेरा सांगण्यासारखी गोष्ट नाही. एखादा दारोड आहे, त्याला दरवेळेला दिसले की तुम्ही 10-5 रुपये देताय, तो माणूस तुम्हाला कधीच विसरणार नाही. कसा? सुनील शेठ एक नंबर माणूस, यासारखा माणूस नाही. कारण तो तुम्हाला कधीच विसरत नाही. कारण काय असतं माहितीये का, त्याने ती कशा मार्गाला पैसे वापरले घेणं नाही, पण तो माणूस तुम्हाला विसरत नाही. आणि आता तुम्ही बघा, मित्र मंडळी गोळा करता, ते जेव खाऊ घालणं, कुठं काय करणं, हे ते प्रकार करता, भरपूर पैसे उडवता. तर मला नाही वाटत हे करून तुम्ही काहीतरी लय मोठं कमवत आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटतं मी दोस्ती टिकवण्यासाठी केलं, हे केलं, ते केलंय, तर असं तुम्ही म्हणजे कसं, आता काय बोलायच्या गोष्टी नाहीत काही ना, ते राजकारणात असेल त्यांना लोकांना मेंटेन करावं लागतं. पण मी व्यावसायिक दृष्टीने सांगतो की तुम्ही लोकांना खाऊ पिऊ घालून किंवा लोकांना पैसे देऊन किंवा लोकांना मदत करून ती 4 लोक तुमच्या मागे उभं राहतील असं नाही तुम्ही गॅरंटी देऊ शकत.
रिटर्नची किंवा रिफंड काय भेटेल ह्याची रिफंडची नाही, गॅरंटी नाही. आणि guarantee ठेवायची पण नाही ना, अपेक्षा ठेवायची. अपेक्षा ठेवायची नाही. आता समजा आता तुमच्यातला चांगला माणूस जागा आहे अजून, तुम्ही म्हणता मामाने मला मदत केली, मला सहकार्य केलं, इथपर्यंत ठीक आहे. आणि शक्यतो कसं त्या माणसाच्या मागं तुम्ही भावनिक इमर्जन्सी काय लागलं तिथं तुम्ही मदत केली, हे केलं, ठीक आहे. पण जास्त स्वतःचा प्रपंच बाजूला टाकून जर मदतच करत बसलात तर ज्यावेळेला तुम्ही फक्त मी पोरांना चॅलेंज करतो, तुमची लय परिस्थिती चांगली आहे आणि अचानक तुम्ही जाहीर करा यार माझे सगळे पैसे पाणी संपले, मी कंगाल झालो, मी असा झालो, मी तसा झालो, गुड मॉर्निंगचे मेसेज पण बंद होतात. नक्की खरी गोष्ट आहे. बंद होते. नक्की खरी गोष्ट आहे. अहो, मी प्रयोग करून बघितला. म्हणजे असे जे माय अरे काय सुन्या काय चाललंय तुझं, काय अमकं तमकं, तर एक मन आहे, लोग पूछते हैं कैसा है, जब तक आपके पास पैसा है. लोग पूछते कैसा है जब तक आपके पास पैसा है. तुम्ही डिक्लेअर करा यार मी कांगाल झालो, माझ्याकडे काय नाही राहिलं, सांगा तुम्ही यार असं आहे, माझी लय तारांबळ आहे, तुमच्याकडे निघून जाणार माणसं. नाही गेली तर मला बोला. अनुभव. हा, तर आता माझ्याकडचे काय असलेले पैशाचा बी त्या माणसाला काय उपयोग नसतो बरं का. पण माणसं कसं असतं, शक्यतो मोठ्या लोकांशी संबंध ठेवणे ह्या प्रवृत्तीत असते. ऑब्विसली. हा, म्हणजे ते एक माणसाला वाटतं की हे माझ्याकडे हे ओळखीचं आहे, हे ओळखीचं आहे, इकडं मला बसतात, फोन येतो, पर्सनल कॉन्टॅक्ट आहे, या त्या गोष्टी चालू आता आता तुम्हाला गंमत सांगतो. आता मी थोडंसं हे कसं लोकांना व्यवसायामुळे याच्यामुळे परिचित झालो, हे झाले, कौतुकाने लोक सांगतात अरे सुनील आपला मित्र आहे, बर बर बर, सुनील आमचा नातेवाईक आहे. आणि बऱ्याच लोकांनी त्या काळात मला नातं सांगितलं हां, तर म्हणायचे काय असेल नाही काय एवढं मला मी नातं होतं नाही माहीत आधी सांग आधी. आणि आता कसं सांगतात, आणि मी पण आहे ना, मी कोणाला अंडर एस्टिमेट करत नाही, कोणाला कमी लेखत नाही. पाहुण्यारावळ्यापेक्षा आपण मोठं नाही. सगळ्याला सोबत घेऊन चालायचं, सगळ्यांना सोबत घेऊन ज्याला चालायचं. मागे राहायचंय ते राहावा, हा. यायची त्यांनी चला. आणि सगळ्यात महत्वाचं कसं, तुम्ही सगळ्याच्या आर्थिक अडचणी भागवू शकत नाही. नाही कर, आणि तसा तुम्ही प्रयत्न केला तर तुमचा समतोल ढासळणार. तुमचं समजेल दादा, तुम्ही खड्ड्यात हा, जा. हा. तर थोडंसं करा तुम्ही, हा नीट वागा, समाजामध्ये तुम्ही चांगलं वागा, चांगलं राहा, सगळ्याशी नीट बोला. आणि आता बऱ्यापैकी लोकांच्या परिस्थिती सुधारल्यात बरं का. तर लोकांना तुमच्याकडून हाय हॅलोची, नमस्काराची आणि ह्याची अपेक्षा असते की अरे मला वेळ द्यावा. वेळ द्यावा. आता लोकांना वेळ पाहिजे. आता समजा आता मी एखाद्या माणसापेक्षा थांबून बोललो, काय काका काय चाललंय, बरं चाललंय, बरं आहे. म्हणजे आता आता मी काय ज्या आर्थिक गोष्टी सांगितल्या त्या आताच्या जमान्यात लोकांकडे पैसा आलाय भरपूर, लोक स्टेबल झाले. त्यामुळे त्या गोष्टीचा एवढा हे होत नाही. पण म्हणजे त्याच्यात 2 पॉईंट क्रॅक करतो. आता मदत करणं तर ऑब्व्हियसली आपल्याला गरजेचं असतंय. आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने केल्यानंतर रिटर्नची अपेक्षा पण नाही करायची. फॉर एक्झाम्पल भविष्यात आपल्या ऑडियन्स असेल, तुम्हाला मला असेल, तर अशा सिच्युएशनला काय केलं पाहिजे आपण नेमकं? म्हणजे मदत केली पाहिजे का त्याला इग्नोर करून थांबलं पाहिजे की येणारच आहे का डिपेंड बॅलन्स करून माणसं ओळखून काय केलं पाहिजे? आता कसं आहे, तो माणूस किती जवळचा आहे, काय जवळचा असेल, आपले एकदम जस्ट क्लोज रिलेशन मधले असतील तर तिथं बिनधास्त मदत करा. मला परत कधी मिळणार त्याची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवून. आणि जस्ट अशी फ्रेंडशिप आहे तर एक लिमिट ठेवा की बाबा एक 10-5 हजार ठीक आहे. ठीक. हा. आणि त्याच्या पुढची मदत म्हणलं तर तुम्हीच त्याला सांगायचं की बाबा अरे बघ माझी पण परिस्थिती अशी, मी पण एवढा मोठा नाहीये. चांगले कपडे घातले म्हणजे माणूस श्रीमंत नसतो. नक्कीच मामा. म्हणजे तुमचं कॉलेज लाईफ बघितलं आपण, तुमचं सिंगिंगचा एक्सपिरियन्स बघितला, तुमचं मेडिकल असेल किंवा समाजकारणातले प्रश्न असतील, बिझनेस असेल, हा सगळा माहोल बघताना आत्ता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की एखादा क्षण तुम्हाला रिवाइंड करायचा आहे तर कोणता क्षण असेल तर फॅमिली, बिझनेस आणि बाकी तुमचं? नाही, तुम्ही फॅमिलीलाच महत्व द्या. कारण तुमच्या लाईफ मधला कुठला असा रिवाइंड करण्यासारखा क्षण आहे तो आम्हाला शेअर करा. माझ्या लाईफ मध्ये तुम्हाला खरं सांगतो की माझं लग्न जमलं. बर. माझं लग्न जमल्यानंतर माझ्या सासरवाडी जे खावं होती काय की यार जाधवांचा जाधवांचा जावाई जो आहे
तो म्हणजे त्या काळात आता आम्ही जरा हिरोगिरी करायचो, बरोबर. लयच द्याक नाही म्हणायचे बरं का. आणि सगळ्यात म्हणजे जास्त आनंद ज्यावेळेला आम्ही लग्नाला ठरलं, होय झालं, पसंती झाली, तर जास्त आनंद आमच्या बायकोला झालेला होता. कसा? मग तिला इतकं भारी वाटायचं की यार कसं काय, म्हणजे मला एवढं चांगलं सगळं स्थळ, म्हणजे मेडिकल दुकान आहे, व्यवस्थित चांगली फॅमिली, आणि त्या काळात म्हणजे आम्ही सेटल होतो. बरं 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 बरं. इंदापुरात लग्न झालं तर ते शाह सांस्कृतिक भवनमध्ये. अच्छा. तर इतकी लोक होती की मीच वेडा झालो, म्हणलं अरे इतकी लोक, इतकं पब्लिक. आणि त्यांचं गुडविल होतं. जाधव म्हणजे जाधवच आहेत, त्यांचं गुडविल होतं. मला रिमाइंड करायला आवडेल नक्की. आणि त्यांनी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इतक्या अशी हाऊस असते माणसाची, असं आहे तसं आहे, तर त्यांनी ज्या प्रत्येक गोष्ट, आणि आमच्या बायकोने काय समजा असं पाहिजे तसं पाहिजे असं तसं असतं, मुलीची अपेक्षा असते आईवडिलापाशी भावापाशी, तर ते त्यांनी तिला फुलफिल. आणि एकुलती एक बहीण असल्यामुळे त्यांनी खूप मनापासून केलं. अजून प्रेम करतात ती लोक अजून, म्हणजे त्यावेळेसच्या प्रेमात आणि आताच्या प्रेमात एक सेकंद म्हणजे एक कणभर पण फरक नाही. म्हणजे माझे मेवणे आहेत बघा, सर्जेराव जाधव, अंकुश जाधव, देवराज जाधव, आणि सगळ्यात थोरले होते भीमराव जाधव. बरोबर. ते म्हणजे आता दिवंगत आहेत, पण त्यांनी पण खूप प्रेम केलेलं की, आणि ते लोक अजून पण तेवढंच प्रेम करतात. क्या बात आहे. खूपच भारी पॉईंट सांगितला तुमचा, रिमाइंड करणार. नाही, आणि कसं आपल्याला म्हणजे कसं की एक आता कुठं जावं वाटलं तर मला निमगाव कितकेला जावं वाटतं आता पण. किती भारी तुम्ही आताचा किस्सा सांगितला लग्नाचा, की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात तोच एक क्षण असतो असं मला वाटतं, काय तो आठवणीत राहतो. आजच्या तरुण पिढीने बिझनेस करावा की नोकरी करावा? म्हणजे आता बिझनेस करायचं म्हणलं ना तरुण पिढीने, तर त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाचं भांडवल पाहिजे, कॅपिटल. बरोबर आहे. जागा पाहिजे नक्कीच, आणि त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स पण पाहिजे. जे आपण बिझनेस करतो. आता बरीचशी पोरडी फार्मसी करतात की मेडिकल दुकान टाकतात. बरं. तर ट्रेनिंगला तर 2-3 महिने पण असं चालू असतं, एवढं काय लक्ष नसतं त्यांचं. निम्मा वेळ तर ते मोबाईल बघण्यातच घालवते. बरोबर. तर तुम्ही कुठल्या तरी 5-6 महिने एका मेडिकल दुकानात पगारीवर कामाला राहा. पगारीवर कामाला राहा. बरं बरं. पगारीवर राहिल्यानंतर ते झाडण्यापासून ते माल सॉर्टिंग करणे, माल लावणे, बिल चेक करणे, कितीला आलंय, काय किती एक्सपायरीचं आलंय, काय झालंय, ते जर त्याला नाही कळलं तर तो माणूस बिझनेसमध्ये सक्सेस होत नाही. नोकरी तरुण वर्गाने कुठं वळलं पाहिजे बिझनेस? तरुण वर्गाने ते मी सांगितलं ना, तुमच्याकडे जर कॅपिटल असेल तर व्यवसाय, आणि तुम्ही बँकेकडून कर्ज काढून मी करणार हे असं तसं त्याचं तुम्ही ठरवलं तर बँका कर्ज देतात, पण ते किती देतात? तुम्हाला 10 लाख लागत असेल तर 2 लाख रुपये कर्ज मिळेल. बरोबर आहे. मग 2 लाखात तुमचं काहीच होत नाही. मग ते आणलेले किती प्रॉडक्ट आणणार आणि किती विकणार, आणि त्याला रेंज एवढी वाढली, एवढी मोठी झाली की बोलायचंच काम नाही. आता होलसेलर्स कोणाला तर उधार देत नाहीत. अच्छा अच्छा. म्हणजे होलसेल वरूनच उधारीच विषय बंद होता. याच्यासाठी तुमचा अनुभव महत्वाचा, कॅपिटल, ह्या सगळ्या गोष्टी 100% बिझनेस मध्ये महत्वाच्या. आणि नोकरी लागायला पण आहे, तुम्हाला काय येतं ते तुम्हाला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. काय येतं? तुम्हाला काय येतं? तुम्ही म्हणता मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यात काय? मेकॅनिकल इंजिनियर तर बाबा सांग, ऍक्सल फिरतो, 4 स्ट्रोक इंजिन आहे समजा, तर काय 4 स्ट्रोकचा लॉक आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, माहिती पाहिजे. 4 स्ट्रोक म्हणजे काय? इंजेक्शन, कंबशन, पॉवर, एक्झॉस्ट. ओके. हा 4 स्ट्रोकचा लॉ आहे. आता मेडिकलवाला असून मला माहिती आहे, मग तो इंजिनिअरिंगवाल्याला मी विचारलं तर तो सांगतो मी बॅचलर आहे, डिप्लोमा होल्डर आहे, असं आहे तसं आहे. ह्याला ते सांगितलं तर लक्षात येत नाही. बाबा RPMचं त्याला सांगता येत नाही, टॉर्कचं सांगता येत नाही, किंवा इंजिनचे किती फेरे झाल्यानंतर चाकाचे किती फेरे होतात, मग त्याच्यावर ते कळतं की त्याला किती एनर्जी, किती टॉर्कने चाक फिरतंय, किती एनर्जीने चाक फिरतंय. म्हणजे या नोकरी करताना ह्या गोष्टीचं वेगळं तुम्हाला ते रिप्रेझेंट करता आलं पाहिजे, तुम्हाला ते नॉलेज घेतलं पाहिजे बेसिक, आणि ते घेऊन मग तुम्ही नोकरी करायला गेलात आणि तुम्ही तुमचं स्किल दाखवलं तिथं तर तुमची बढती होत जाते. आणि तुम्ही हेच काम जर रोज करत राहिला, त्यात काय बदल नाही केला तर मग जो भरती झाला तोच रिटायर तो होणार. अच्छा, म्हणजे थोडक्यात बॅलन्स करा, स्वतःच्या मेंटॅलिटी आपण काय करू शकतो हे बघा, आणि त्याच्यानुसार तुम्ही बिझनेस ठरवा किंवा नोकरी करा, पण त्यात नंबर 1 करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, लोकांचं श्रीमंती गरिबी. श्रीमंतीचं गणित काय माहितीये का? बोला की.
तुम्ही 100 रुपये कमावले आणि 100 रुपये खर्च केले तर तुम्ही गरीब आहे. 100 रुपये कमावले, 100 रुपये खर्च केले तर तुम्ही गरीब आहे. ओके. 100 रुपये कमावले, 110-120 खर्च करताय, बर तुम्ही अति गरीब आहे, दारिद्र्य रेषेखाली. बर. हा, कारण त्यातनं तुम्ही कधीच वर येणार नाही. पण जर तुम्ही 100 कमावताय आणि 50च खर्च करून 50त भागवताय तर तुम्ही मध्यमवर्गीय मध्ये मोडताय. बर बर. किंवा ठीक आहे, पुढच्यासाठी थोडंसं साठवून ठेवताय, काहीतरी मॅनेजमेंट असतं पुढचं भविष्याचं. आणि ज्यावेळेला तुम्ही 100 रुपये कमावताय, 20-30 रुपयात भागवताय आणि उरलेले पैसे तुम्ही साठवताय, त्यानंतर पुढं काहीतरी तुमचं करायची काहीतरी कन्सेप्ट आहे, तर तुम्ही श्रीमंत होण्याच्या वाटेवर आहे. ओके. आणि तुम्ही विचारसरणी की तुम्ही भौतिक सुख, फिजिकल, की यार मी श्रीमंत दाखवायसाठी 4 व्हीलर घ्यायची, मी श्रीमंत दाखवायसाठी भारी बंगला बांधायचा, तर हे जे करत बसतो ना आपण, त्याच्यात तर आपल्याला मिळतंय किती ना आपण खर्च किती करतो याचा जर बॅलन्स नाही ना जुळला तर तो माणूस एकदा जर कॉलॅप्स झाला, त्यात गडबडला, कोलमडला, तर बऱ्यापैकी बरेच लोक असे उपजरे येत नाहीत परत. तुमची ती एक रील पण मी बघितली होती, तुमची एक ती रील बघितली होती मी, दाखवण्यासाठी काहीतरी एक रील होती तुमची, काय होती? सुखात जगायला. हा, राईट 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 राईट. सुखात जगायला जास्त पैसे लागत नाही, पण सुखात जगतोय दाखवायला लय पैसे लागतात. जगतो हे दाखवायला खूप पैसे. हो, माझ्याकडे हे, माझ्याकडे दाखवण्यासाठी दाखवायला. आता समजा आता बायकांमध्ये असतं, बायकांचं मन बघा, तुम्हाला सांगतो, साडी, दागिने हे, तर आता ते 1 ग्रॅम ज्वेलरी घालून पण तुम्ही दागिने घातल्यासारखं दाखवू शकता. बरोबर. आता ज्वेलरी लय घालून फिरायचं म्हणजे मार खायचं लक्ष नाही. त्यामुळं 1 ग्रॅम घाला, दाखवा, आणि तुम्ही सोन्याचं घातलंय का 1 ग्रॅम घातलंय बघणार तर काय जवळ येऊन काय चेक करून बघत नाही. जस्ट एन्जॉय करा, आनंद घ्या, आनंद घ्या, जगा मस्त. आणि लाईफमध्ये तुमचे ॲसेट्स बनवा तुम्ही. आणि असं फालतू ह्याला खर्च केला, त्याला खर्च केला. आता गाडी सुद्धा 4 व्हीलर, बरेच लोक गाडी घेतात, दिस इज माय न्यू फॅमिली मेंबर, राईट, ते स्टेटस टाकतात. 10 वर्षांनी गाडी विकायला काढतो, 68,000 किलोमीटर गाडीचं झालेलं असते रनिंग. बर. काहीच वापर नाही. मग एवढा वापर नाही येत तर कशाला घ्यायची गाडी? तर मामा, आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि आता आपण लास्ट स्टेपला पोहोचलोय. तर आमच्या ऑडियन्सला असेल किंवा माझ्यासाठी सुद्धा तुमचं 60 वर्षाचं एक्सपिरियन्समधून तुम्ही हे जे काय ते शेअर केलं आज, म्हणजे आमच्यासाठी ते 30 मध्ये शिकाय ऐकायला भेटणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आता 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आम्हाला आधीच भेटतोय. हे आमचा पॉईंट ऑफ तुमच्याकडे बघण्याचा. आणि खरंच आपण तसा विचार केला पाहिजे. एखाद्या मोठा व्यक्ती जेव्हा सांगतो तो त्यांचा अनुभव सांगत असतो आणि प्रॅक्टिकल जगलेलं घेतलेलं असतं, आणि 30 वर्षात आपल्याला 60 वर्षाचा एक्सपिरियन्स मिळतो. नक्कीच ह्या व्हिडिओमधून पण आमच्या काही माझं तेच असतं की समोरच्या माणसाला आपल्याला जे मिळालेले अनुभव आहेत ते आपण आपल्या आयुष्यातला वेळ, पैसा सगळं घालून विकत घेतलेले असतात. आणि हे सगळं सराउंडिंग आहे. म्हणजे तुम्ही आता आम्हाला सगळा अनुभव तर शेअर केला तुम्ही बालपणापासून म्हणजे 60 पर्यंत. तर एका वाक्यात आम्हाला असं सांगसाल की लाईफ म्हणजे काय आणि कशी जगली पाहिजे लाईफ? लाईफ म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माणसाचा जन्म मुहूर्तावर नाही, बरोबर, आणि माणसाचं मरण पण मुहूर्तावर नाही, ठरवून काहीच नाही, काहीच नाही. तर जो आलेला रोजचा क्षण आहे तो आनंदात जगा, भांडणं करू नका, कशासाठी कटकट करू नका, मस्त मजेत जगा. आणि जो मिळालेला वेळ आहे, जे काय आपल्याला जे काय मिळते ते उपभोगा, त्याला उपभोग. आणि आयुष्यात स्वतःच्या लाईफसाठी पण थोडासा वेळ द्या आणि घरच्यांना वेळ द्या. ओके. तुम्ही नुसतं काम करताय आणि पैसे कमवताय, ह्याला पण त्याला व्हॅल्यू नाही. बरोबर. तुम्ही घरच्यांना वेळ द्या आणि कुठं फॅमिली सगळे मिळून फिरायला जाणं, हे करणं. कारण एक काळ असा आलेला असतो तुमच्याकडे पैसा असतोय, सगळं असतंय. आता बरेच लोक रिटायर झालेत, पैसा आहे, भरपूर आहे, रिटायर जाऊन पैसे मिळालेत, पेन्शन मिळते, मी निवांत आहे आता. पण पैसे असून पण ते
उठून चालत जायचं. तुम्ही समजा हिमालयात फिरायला जायचंय, नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. हा, किती समजा कुठे एखाद्या ठिकाणी डेस्टिनेशनला एखाद्या जायचंय, पण ते लोक बोलतात की ज्यांना बीपीचा त्रास आहे, हार्टचा त्रास आहे, अमुक आहे तमुक आहे, त्यांनी येऊ नका. किंवा एखादी सपोज कुठं तुम्ही समुद्रात फिरायला जाणार आहे, पण कधी पाण्यातच गेलेलं नाही ना, आंघोळ करतानाच तुमचा पाण्याशी संपर्क येतोय. मग तुम्ही पाण्यात जर फिरायला जाणार तर तुम्हाला डोळे फिरणार तिथं. म्हणजे थोडे थोडे अनुभव घ्या हो तुम्ही आणि जगा. हा, आणि जगा तुम्ही, आणि आनंदात जगा. आनंदात जगल्यानंतर तुमच्या शरीरात जे हॅपी हार्मोन्स तयार होतात ते खूप ते हॅपी हार्मोन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि ताण घेऊ नका कशाचाच, रिलॅक्स. आणि आपण उद्या बघणार आहे का नाही आपल्याला माहीत नाही. तर आजची वेळ जगून घ्या आणि लोकांशी चांगलं वागा, प्रेमाने वागा. आणि समोरच्याने 2 शिव्या जरी दिल्या तर ठीक आहे बाया म्हणायचं, मी कुठेतरी चुकलोय म्हणून तुम्हाला बोललायस, तू माझा सगळ्यात जवळचा माणूस की तुम्हाला जागं केलंस. राईट. मित्रांनो, तुम्ही आज बघताय एक मेडिकल चालवणारे व्यक्तिमत्व, जे की एक आर्टिस्ट होते, एक कलाकाराची आवड असणारे, आज मेडिकल बिझनेस आहे आणि वयाच्या 60 मध्ये त्यांनी आपल्याला हा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. एक कलाकार असून सुद्धा एक खरं आयुष्य जगणारा माणूस म्हणजे आपले बादल मामा. तर मामा, आजचा हा तुमचा अनुभव आणि एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, आणि मला पण खूप आनंद वाटला तुमच्याशी या गप्पा मारताना. तर मित्रांनो, अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊयात आणि अशा एक्सपिरियन्सवाल्या माणसांशी कनेक्ट होऊ, त्यांचे अनुभव घेऊ. बिझनेस यातून आम्हाला काही शिकायला भेटेल ह्याचा शिकलंच नक्कीच पाहिजे. आम्ही, आणि जुन्या लोकांकडून शिकायला मिळतं आणि शिकायचं. आणि सपोज एखादी आणि रिअलिस्टिक भेट, रिअलिस्टिक ओरिजिनल. आता तुम्ही जे आम्हाला शेअर केलं, मला नाही वाटत आहे तुम्ही कुठेतरी वाचून आलाय नाही, किंवा नाही, कुठनं काही सांगितलं. अचानक प्रश्न विचारले तुम्ही, अचानकच हा, सगळे. ते तर मी ठरवून आलो. मामा जे काय आहे ते ओरिजिनल काढून घ्यायचं आणि तुम्ही दिलं. खूप खूप सारा धन्यवाद मामा, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. चला, आणि काय तुम्हाला प्रतिक्रिया असतील हा. नक्की टाका. म्हणजे चालत राहा, जिद्द ठेवा. हा. चालता चालता खूप काही गिफ्ट भेटतात, जसं की तुम्हाला बिझनेस भेटला, हो. तशाच काही गोष्टी आपल्याला नक्कीच भेटतात. आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी व्हेरी इम्पॉर्टंट, की ह्यातून आपण शिकूयात. आणि आपला हा व्हिडिओ इथे थांबूयात मामा. खूप खूप सारा धन्यवाद.